रहेगी क्रांतिकारी उम्मीदों में। जिंदा है हर एक कलम के खतरे में। महाराष्ट्र सरकार काय म्हणते? गरीबाला शिक्षण नाही म्हणते, महाराष्ट्र सरकार काय म्हणते? गरीबाला शिक्षण नाही म्हणते, फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। फेलोशिप आमच्या हक्काची। दर्शकों, जय भीम नव बुद्धा। आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल और लॉर्ड बुद्धा टीवी चैनल की स्पेशल एपिसोड में आप सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। मैं प्राध्यापक गजेंद्र गवई। दर्शकों, इस समय हम यहाँ पे है मौजूद बार्टी है। ये बार्टी है पुणे का, और इस पुणे के बार्टी के इस कार्यालय के सामने फेलोशिप वाले जो स्टूडेंट होते हैं, विद्यार्थी होते हैं, उन विद्यार्थियों की गई कुछ दिनों से यहाँ पे एक आमरण अनशन चल रहा है। इस अनशन का ये 8वां दिन है और यहाँ पे हम देख रहे हैं कि कई छात्र आपको दिखाई देंगे कि बहुत सारी संख्या में इस फेलोशिप वाले छात्र बैठे हैं, जो यहाँ पे उनकी जो कुछ मांगे हैं सरकार से लेकर उस मांगों को यहाँ पे अभी तक पूर्तता नहीं हुई है। जानते हैं ऐसे उनके कुछ प्रतिनिधियों से कि क्या कहते हैं उन प्रतिनिधि, किस प्रकार की उनकी मांगे हैं, क्या कहते हैं। आप आपको दिखा रही है बार्टी का पूरा सीन है, और बार्टी के सामने ये पूरे विद्यार्थी यहाँ पे बैठे जो फेलोशिप का स्टडी करना चाहते हैं। फेलोशिप के लिए वो यहाँ पे मांग है उनकी। सर जय भीम। क्या नाम है सर आपका? मैं हर्षवर्धन बात कर रहा हूँ जी। और हमारी इतनी सी मांग है जी कि हमें हमारे रजिस्ट्रेशन डेट से जी यूजीसी ने तय की हुई 100% फेलोशिप दी जाए। हम 2022 के संशोधित छात्र हैं जी 2022 के मराठा छात्रों को जी 800 छात्रों को ये फेलोशिप मिली है रजिस्ट्रेशन डेट से, ज्वाइनिंग डेट से। जी और ओबीसी के 1200 छात्रों को ये मिली हुई है जी। इसका डाटा बार्टी ऑफिसर के पास भी है जी। और हम ये चाहते हैं कि हमारे साथ जो नाइंसाफी और जातिवाद ये सरकार कर रहा है, इनकी मानसिकता मनवादी सरकार तो है ही जी जी इसमें कोई ये नहीं है, मगर हमें पढ़ाई से वंचित करने का हायर जो एजुकेशन में पीएचडी हायर एजुकेशन का अंतिम टप्पा है जी और उससे रोकने का ये प्रयास कर रहे हैं। तो हमारी मांग है कि ये फेलोशिप हमें यूजीसी ने तय किया था, हमारा कितना पीएचडी को खर्च लगता, स्टेट गवर्नमेंट तय नहीं कर सकता, यूजीसी तय कर सकती है कि हायर एजुकेशन में कितना खर्च होता है। जी। सर कितने छात्र हैं आपने 2022 से जो एप्लीकेशन आए हैं उनमें 763 छात्र हैं जी। और हम चाहते हैं कि जो भी पात्र होंगे उसमें जी। आगे चल के उन सभी को मिलनी चाहिए। इन सभी के सोशल जस्टिस, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जितने पुरोगामी विचारों के जो लोग हैं जी उनके सोच के ऊपर, सामाजिक परिवर्तन के ऊपर, महिलाओं के समस्याओं के ऊपर और सामाजिक जो दिक्कतें हैं उसके ऊपर आर्ट के छात्रों का है, तो साइंस के छात्र नया कुछ करना चाहते हैं। बिल्कुल। कॉमर्स के छात्र दलितों की भागीदारी के बारे में कैलकुलेशन करना चाहते हैं। बिल्कुल। और ये जो रिसर्च है ये बार्टी का तो मेन मकसद ही है। बिल्कुल वही। मगर पार्टी ये निभाना नहीं चाहती है, सरकार उनको निभाना नहीं दे रही है जी। तो इसलिए हमारी जो मांग है, मुख्य दो ही मांगे हैं इस आंदोलन में कि 2022 के छात्रों को यूजीसी ने तय की हुई 100% छात्रवृत्ति हमारे पीएचडी रजिस्ट्रेशन डेट से देनी चाहिए जी। दूसरा, जिन 2018, 19 और 20 के छात्रों को एमफिल के लिए छात्रवृत्ति मिली थी, जिनको जीआरएफ मिला, उनको पीएचडी के लिए 3 साल की शर्त दी जाए। जी बिल्कुल। और संचालक डीजीए पार्टी की उनका ये कहना है कि पैसा है जी, सरकार उसकी मान्यता नहीं दे रहा। अच्छा। तो जातिवाद है इसलिए तो मान्यता। जी, जी, जी। इसके पहले जो प्रधान सचिव थे जी। समाज कल्याण के, उन्होंने सारथी और महाज्योति के बच्चों के साथ कन्वेंस किया, बात किया जी। और पार्टी के बच्चों को बाहर, ये एट्रेसिटी है, वो क्या उसका नाम भांगे जी। भांगे ने हमारे छात्रों को जो प्रतिबंधक मंडल गया था उनको बाहर क्या दिन के रखता है। अच्छा। इसको क्या कहोगे आप? जी, जी, जातिवाद नहीं करोगे? ये एट्रेसिटी नहीं है हमारे साथ जी। ये हम शेड्यूल कास्ट के हैं इसलिए हमें बाहर रखवाया जी। मराठा छात्रों को अंदर बुलाया बात कर। जी बिल्कुल। तो हम न्याय चाहते हैं, संविधान जी। हम संविधान बचाना चाहते हैं। संविधान का अनुच्छेद 16(4) कहता है कि अनुसूचित जाति और जमाती के जो छात्र है उनका शिक्षा का पूरा जिम्मेदारी
केंद्र और राज्य सरकार बिल्कुल। का है। तो वो जिम्मेदारी संविधान ने स्टेट गवर्नमेंट को ऊपर दिया है। केंद्र ने 60% पैसे दिया है, हर एक बजट में देता ही है वो। जी तो वो निभाए। ओबीसी और मराठा के लिए केंद्र सरकार ने नहीं दिया है, अनुसूचित जाति और जमाती के छात्रों के लिए दिया है। तो जो पैसा हमारा अधिकार है, वोटिंग का जिस तरह अधिकार है उस तरह शिक्षा का अधिकार है, और शिक्षा में ये इनका जिम्मेदारी दिया है। जो संवैधानिक पद पे बैठे हैं मुख्यमंत्री वगैरह जी वो संविधान को फॉलो नहीं कर रहे हैं। जी तो जो 30 अक्टूबर 2023 और 25 जुलाई 2024 का जो भी इन्होंने निर्णय लिया है जी इसको ठुकराते हैं। ये SC/ST को लागू नहीं होता है, और हम चाहते हैं कि हमें यूजीसी ने तय की हुई फीलोशिप दी जाए। जी 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 दर्शकों, आप लोग देख रहे हैं यहाँ पे कि ये बार्टी के ऑफिस पुणे का जो है, या इस पुणे के ऑफिस के सामने यहाँ पे ये पूरे जो फेलोशिप वाले छात्र 2022 से लेकर अनशन को बैठे हैं, और लगातार अनशन का आज का 8वां दिन है। और इस महाराष्ट्र सरकार को अभी तक यहाँ पे उनकी नींद नहीं खुल गई कि ये बच्चे यहाँ पे रुके हैं, और बाबा साहब ने जो हमें राइट टू एजुकेशन दिया है, शिक्षा का हक अधिकार दिया है, इस हक अधिकार की लड़ाई के लिए ये पूरे छात्र महाराष्ट्र भर से अब मैदान में हैं। और कुछ छात्राओं से मैं आपको रूबरू कराना चाहूँगा, क्या कहते हैं कुछ लोग, जानेंगे और उनसे। मैडम जय भीम, क्या नाम है आपका? जी जय भीम, मी पल्लवी गायकवाड, माहिती संशोधक विद्यार्थिनी 2022 साली आमचं PhD रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता 2024 आहे, 2.5 वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची फेलोशिप शासनाकडून दिलेली जात नाही. आमच्याचबरोबर सारथी आणि महाज्योती ओपन आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शासनाने 2022च्या ओपन आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 100% फेलोशिप दिलेली आहे नोंदणी दिनांकापासून. परंतु जाणीवपूर्वक हे महाराष्ट्र शासन, मनुवादी शासन इथल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिपपासून वंचित ठेवत आहे. गेली 5 ऑगस्टपासून मी स्वतः आणि हर्षवर्धन दवणे सर आम्ही आमरण उपोषणावर बसलेलो आहोत. आज आमचा उपोषणाचा 8वा दिवस आहे. आमची मागणी एकच आहे की संविधानिक तरतूद असल्याप्रमाणे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 100% फेलोशिप, जे की UGCमध्ये त्याची तरतूद आहे, 100% फेलोशिप आणि ती नोंदणी दिनांकापासून मिळावी. 763 विद्यार्थी संख्या ही अत्यंत कमी संख्या आहे बार्टीची. सारथीची संख्या 800 समथिंग होती आणि महायुतीची 1200च्याही पुढे संख्या होती. त्यामुळे बार्टीची कमी संख्या असूनही आज 2.5 वर्ष झाली तरी सुद्धा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. 75 वर्ष झालेली आहेत स्वातंत्र्याला. ही जेमतेम आमची पहिलीच पिढी आहे उच्च शिक्षण घेणारी, PhD करणारी. परंतु या मनुवादी सरकारने आमचे शिक्षणाचे पायच इथे फोडायचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून हे अनुसूचित जातीचे विद्यार्थी असतील ते कुठे उच्च शिक्षण घेऊ नयेत, मुख्य प्रवाहात येऊ नये, हा या सरकारचं कट किंवा कारस्थान जे काही आहे. त्यामुळे आमचं हे जे काही आजचं आंदोलन आहे बार्टी बंद करण्याचं, ते त्यासाठीच आहे. आम्हाला शासनाने 100% फेलोशिप दिली पाहिजे आणि ती सुद्धा नोंदणी दिनांकापासून दिली पाहिजे. कारण ही तरतुदात्मक नाही आहे, हे घटनात्मक आमचा हक्क आहे, आमचा न्याय आहे. अनुसूचित जातीच्या या ज्या काही मागण्या आहेत शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे आणि लढा दिवसेंदिवस आणखी उग्र होत जाणार आहे. याची शासनाने दखल घ्यावी. जय हिंद. दर्शकों, आप लोग देख रहे थे यहाँ पे कि कितनी जो छात्र है, कितनी बड़ी संख्या से यहाँ पे है. 663 छात्र यहाँ पे, ये सब फेलोशिप से वंचित है कई सालों से. और बार्टी का ये न्याय, जो बार्टी बाबा साहब के नाम से यहाँ पे काम करती है SC छात्राओं के लिए, लेकिन आज हम देखते हैं कि जिस बाबा साहब ने देश में शिक्षा के लिए अनन्य साधारण उसको महत्व दिया है, लेकिन आज उसी शिक्षा से मागासवर्गीय जो समाज के छात्र हैं उनको अलिप्त रखने का प्रयास किया. कुछ लोग और हमारे साथ जुड़ेंगे, जानेंगे उनसे क्या है. मी उत्तम शेवडे, संशोधक विद्यापीठ आहे नागपूर विद्यापीठाचे. मागील 8 दिवसापूर्वीपासून इथे आमरण उपोषण सुरू आहे. त्या शेजारी 2 उपोषणकर्ते आहेत, एक दवणे आणि गायकवाड मॅडम. इथे समोर जे विद्यार्थी बसलेले आहेत हे यांच्या समर्थनार्थ बसलेले आहेत.
मागील 2.5 वर्षापासून म्हणजे 2022चं आमचं रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशन दिनांकापासून आम्हाला 100% फेलोशिप मिळायला पाहिजे होती, परंतु ती दिली नाही. सारथी आणि भारती म्हणजे मराठा आणि ओबीसी समाजाच्या म्हणजे मराठा समाजाच्या 851 लोकांना आणि ओबीसीच्या 1352 लोकांना यांनी फेलोशिप दिली आहे सरसकट 100%. आणि आम्हाला 2.5 वर्षापासून एकही पैसा दिलेला नाही, जेव्हा की उच्च शिक्षणासाठी बराचसा पैसा लागतो. म्हणून हे बार्टी कार्यालय जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आहे, याचं नावच आहे संशोधन केंद्र. संशोधन केंद्र नाव आहे आणि संशोधन करणारे आम्ही संशोधक आहोत. 763 अनुसूचित जातीचे जे संशोधक आहेत त्यांना पैसे थांबवले आणि त्यांना एकही पैसा दिला नाही. अलीकडे आता 25 जुलैला एक काळा GR काढला, ज्याचा आम्ही होळी केली आहे परवाला. त्या काळ्या GR मध्ये असं आहे की नोंदणी दिनांकापासून नाही तर अवॉर्ड लेटर पासून 50% देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे. आणि हे अवॉर्ड लेटर अजूनही आम्हाला मिळालं नाही. ते केव्हा मिळेल? जेव्हा आमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर अलॉटमेंट लेटर मिळेल. म्हणजे आमचे 3 वर्ष निघून गेलेत आणि मग उरलेले 2 वर्ष जे आहेत तेही 50% म्हणजे जे काही दिवस उरले आहेत त्यातले 50% देण्यात. तर हे जे 50% आहेत ते नोंदणी दिनांकापासून न देता डेट ऑफ अवॉर्ड लेटरपासून त्यांनी ते देण्याचं कबूल केलेलं आहे. हे UGCच्या नियमाच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहेत. आम्ही संविधानाची प्रत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन बसलेलो आहोत. हे संविधानाचं उल्लंघन आहे आणि हे जातीवादी सरकार जे आहे, मनुवादी सरकार आहे. हे गरिबांना शिक्षणापासून वंचित करणारं सरकार आहे. कारण याचं कारण असं आहे की हे संघाच्या इशाऱ्यावर चालणारं सरकार आहे. संघाच्या मीटिंग्स झाल्या, त्यात हे ठरलं आहे की ही जी शेड्यूल कास्टची मंडळी आहे, आज जर PhD केली, ही उद्या प्राध्यापक होतील, समाजाचे प्रवक्ते होतील, नेते होतील आणि हे आमची समाज व्यवस्था उलथून पाडतील, ही भीती त्यांना संघवाल्यांना मनुवाद्यांना वाटते. म्हणून यांना याच शिक्षणापासून रोखलं पाहिजे ना. रोखण्यासाठी काय एकमेव त्यांनी षडयंत्र केलं. तर आम्हाला लागणारा जो काही खर्च आहे 5 वर्षात लागणारा खर्च हा त्यांनी रोखला आणि 5ही पैसे दिले नाही. हे त्यांचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आमरण उपोषणाला मंडळी बसली आहे. हा मनुवादी सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो, ह्या तिघांनी विनाविलंब निर्णय घ्यावा आणि नोंदणी दिनांकापासून 100% फेलोशिप द्यावी. हीच आमची एकमेव मागणी आहे आणि संविधानिक मागणी आहे. भारतीय संविधानाची शपथ घेऊन आम्ही सांगतो, या संविधानाच्या विरोधातलं सरकार आहे ते आम्ही मग उलथून पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी विनाविलंब न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. दूसरा एक मेरा सवाल आपको रहेगा कि ये फेलोशिप कितने साल के लिए होती है और अमाउंट में कितनी होती है? फेलोशिप ही 5 वर्षासाठी दिलं जातं. त्याच्यात 3 वर्षासाठी JRF वाल्यांना देतात, बाकी जनरलला 5 वर्षासाठी दिला जातो. मागे आधी 33,000 जी होती, त्यानंतर 37 झाली आणि आता 40,000 पर मंथ केंद्र यांनी UGCनी मान्य केली आहे. आणि हे सर्व कशासाठी लागतात तर पूर्ण देशभर यांना फिरावं लागतं, संशोधन करावं लागतं, लोकांच्या मुलाखती घ्यावं लागतात, बुक बाइंडिंग करावं लागतात, रिसर्च पेपर सबमिट करावं लागतात, त्यांना ॲडमिशन घ्यावं लागतं, अनेक ठिकाणी त्यांना ट्युशन लावावं लागतं, अनेक बुक्स लिहावं लागतात. ते ह्या सर्व याचा जो खर्च असतो ते खर्च सरकार देत असते. ती म्हणजे फेलोशिप म्हणजे काही आम्हाला पोट भरण्यासाठी, तर शिक्षणासाठी संशोधनासाठी लागणारा खर्च हे केंद्र सरकारने मान्य केलेला. UGCच्या नियमानुसार महाराष्ट्र सरकारने या समाजाला थांबवण्यासाठी हे षडयंत्र केलं आहे. अनुसूचित जातीचे विद्यार्थी शिकले 763 विद्यार्थी आहेत. 763 विद्यार्थी शिकले तर आमचं सरकार आणि आमच्या संघाचं षडयंत्र हे प्रवक्ते होणार नाही, शिकणार नाही, म्हणून हे षडयंत्र केलं असं आम्हाला वाटतं. दर्शकों, आप लोग देख रहे हैं यहाँ पे लॉर्ड बुद्धा TV चैनल के माध्यम से ये कवरेज यहाँ पे हो रहा है और हम यहाँ पे है कि ये बार्टी का ऑफिस है. बार्टी के ऑफिस पुणे के इस बार्टी ऑफिस के सामने यहाँ पे बहुत सारे छात्र हमारे साथ जुड़े हैं और ये 763 जो छात्र हैं उनको गए 2022 से यहाँ पे अभी तक
फेलोशिप की जो अमाउंट थी वो अमाउंट नहीं मिली है और एक शिक्षा की ये अच्छी मांग लेकर ये पूरे छात्र यहाँ पे अनशन को बैठे हैं और ये अनशन का 8वां दिन है और इन अनशन पे बैठे हुए छात्रों को समर्थन देने के लिए पूरे महाराष्ट्र भर से यहाँ पे ये पूरे छात्र लोग यहाँ पे आए हैं। ये एक समाज का बदलाव लाने वाला एक जो माहौल यहाँ पे हो रहा है, क्योंकि ये फेलोशिप वाले बच्चे कुछ विषयों के लेकर जो समाज के हित में विषय होते हैं उन विषयों को लेकर जो संशोधन करते हैं और संशोधन के माध्यम से आने वाले नए जनरेशन को एक नई दिशा देने का प्रयास करते हैं। जानेंगे ऐसे कुछ और लोगों से जो लोग यहाँ पे अपना मत लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल के सामने उनके साथ प्रदर्शित करने का प्रयास करते हैं। सर कोण आहे? खरं तर मी आता इथे शासनाच्या वतीनं या ठिकाणी आलो आहे आणि हा जो मुद्दा आहे 2022 पासूनचा विद्यार्थ्यांची जी फेलोशिप आहे ती मिळाली पाहिजे त्याविषयीची मी सगळा विषय समजून घेतला आहे। मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करतो आणि 2 दिवसामध्ये यांची बैठक घेऊन हा निर्णय कसा आपल्याला सोडवता येईल आणि शिष्यवृत्ती हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आज 9वा दिवस आहे। तर खरं मी यांना हेही म्हटलं की खरं तब्येतीवर कुठलंच नुकसान व्हायला नको आणि अनेक हा महाराष्ट्रातल्या अनेक अनुसूचित जातीमधल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। सरकार नक्की याचा पॉझिटिव्हली विचार करेल। याचा मी स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी माझा जास्तीत जास्त प्रयत्न असेल। सर आपका नाम और की पोस्ट? मी नवनिर्वाचित आमदार विधान परिषद अमितपूर पुण्यात। जी दर्शकों, जय भीम नवोदय, आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल और लॉर्ड बुद्धा टीवी चैनल की स्पेशल एपिसोड में आप सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। मैं प्राध्यापक गजेंद्र गवई। अब हम यहाँ पे मौजूद है जो है बार्टी, और बार्टी ये है पुणे का जहाँ जिस बार्टी के माध्यम से मागास वर्गीय छात्र यहाँ पे पढ़ने का प्रयास करते हैं, उनको बहुत सारी सहायता देने का प्रावधान यहाँ पे है। लेकिन आज एमफिल टू पीएचडी करने वाले कुछ और दूसरा एक पेंडॉल यहाँ पे है जो बच्चे गए 22 दिन से यहाँ पे अनशन को बैठे हैं, उन्हीं को भी जानने का हम प्रयास करते हैं। दर्शकों, आपको पता होगा कि अभी सुप्रीम कोर्ट का जो एससी बोल के यहाँ पे आती है, लेकिन इस मांगों को भी तोड़ने का खूब सारा प्रयास होता है। कुछ छात्रों से हम जानेंगे क्या कहते हैं। 2018चा एमफिलचा विद्यार्थी, मला एमफिलला 2018ला फेलोशिप मिळाली होती आणि एमफिल टू पीएचडीसाठी आम्ही मागील 2-3 वर्षापासून सातत्याने आंदोलन करत आहोत। मागील 22 दिवसापासून आम्ही वार्ता कार्यालय सुरू केले। पहिले 5 दिवस आम्ही आमरण उपोषण केलं, आमची कुठली दखल घेतली नाही। 2 वेळेस वाऱ्याने सुनील वाऱ्याने मंत्रालयात या मंत्र्यासोबत बैठक लावतो म्हणून आम्हाला फसवलेलं होतं। मागील 2.5-3 वर्षापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत असल्याकारणाने आमच्या त्या फेलोशिपच्या ज्या UGCचे नियम असतात की एमफिल टू पीएचडी फेलोशिप मिळाल्याच्या नंतर तुमचं ॲडमिशन होत असतं। एमफिलला जर ॲडमिशन झालं तर पीएचडीला फेलोशिपच्या आधारे तुमचं ॲडमिशन होतं। त्या आधारे आम्ही ॲडमिशन केलेलं आहे। आता पुढच्या महिन्यात काही विद्यार्थ्यांचं आमचं सबमिशन आहे। आज जर आमचं ॲडमिशन फेलोशिप मिळाली नाही तर आमचं ॲडमिशन कॅन्सल होणार आहे। मागे 2 वेळेस निर्णय झालेला आहे, शासन निर्णय 2 वेळेस झालेला असून वारे सरांच्या हातात असेल, इथल्या DG स्वतः निर्णय घेण्याची क्षमता असताना पण मुद्दामून आम्हाला मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डावललं गेलेलं आहे। आमच्या तुलनेत सारथीला दिले, आमच्या तुलनेत महायुतीला दिलेलं आहे। फक्त इथं आमच्या म्हणजे SCच्याच पोरांना मुद्दामून या शासनाने डावलण्याचा प्रयत्न केला। काय नाव? भीमराव वाघ। माझं नाव अमोल मुंगे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एमफिल 2018चा विद्यार्थी होतो। UGCच्या गाईडलाईननुसार जे विद्यार्थी एमफिल करतात त्यांना PhDसाठी फेलोशिप मिळावी यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलन उपोषण केलेले आहे आणि संपूर्ण ही माहिती वारे सरांना माहिती असताना सुद्धा डोलाडोलीचे उत्तर आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा छळ कसा होईल या मानसिकतेतून वारे सरांची जी भूमिका आहे, या भूमिकेसोबत 2018 ते 2022 आणि येणारी जी 23ची जी बॅच आहे ते कोणीही असहमत नाही। वारे सरांना कोणतीही स्वतःची अंगावर जिम्मेदारी घ्यायची नाही। सरळ त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे जे प्रकरण आलेले ते मी मुख्यमंत्र्यांना बोलवून उपमुख्यमंत्र्यांना बोलवून मग तुमची नियुक्ती काय केलेली आहे हा प्रश्न आमच्यासारख्या संशोधक विद्यार्थ्यांना पडलेला आहे। आज बरेच दिवस झाले, आम्ही इथे 20 दिवस झालेले आहेत बसलेलो आहोत, परंतु कुठलीही जिम्मेदारी ज्या पदावर आपण बसलो, जे सामाजिक न्यायाचा जो समाजातील शोषित वंचित घटकाला बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय हा विभाग काढला होता, पण त्याच विभागामार्फत वारेसारखे अधिकारी इथं बसून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करण्यासाठी एक फौज तयार झालेली आहे या देशामध्ये। आणि त्या फौजने आमचं एवढंच सांगणं आहे की लवकरात लवकर तुम्ही आमच्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना न्याय द्या, नाहीतर याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या याच्यामध्ये दिसून येतील अशी मी सगळ्यांना